आज सकाळपासून मला व्हिडिओ शूट करायला अजिबात वेळच मिळाला नाही. लंचनंतर थोडा वेळ बसलो होतो आणि अचानक काय होतं तर पाऊस सुरू झाला. मग आम्ही लगेच बाहेर गेलो आणि खरंच खूप छान पाऊस पडत होता. श्रीषासाठी हा पहिलाच पाऊस होता आणि ती खूपच एन्जॉय करत होती. तिचा तो आनंद बघून मलाही खूप छान वाटलं. आणि त्यानंतर मग आम्ही घरात आल्यानंतर गाणं लावलं होतं आणि त्या गाण्यावरती श्रीषा मस्त एन्जॉय करत होती. बाहेर पाऊस पडतोय आणि श्रीषा मस्त गाण्यावरती एन्जॉय करते. आणि त्यानंतर मला थोडं रिस्टॉकिंगचं काम होतं, सो ते मी करायला घेतलं. आणि मम्मा काम करत असताना श्रीषा मम्माला मदत करणार नाही असं तर कधी होतच नाही, तर ती पण मला मदत करायला लागली. मग आधी मी सगळ्या बॅग्स आधी बाहेर काढून घेतल्या आणि रिस्टॉकिंग करायला घेतली. आणि श्रीषा पण मला मदत करते इथे. ज्या वस्तू वर ठेवायच्या आहेत, उचलून ठेवायच्या आहेत, तर त्या उचलून ठेवायला ती मला मदत करायला लागली. पण मग अचानक काय होतं तर मी बघते तर काय, श्रीषाने जी गुळाची पिशवी घेतलेली आहे ती गुळाची पिशवी फाडते आणि त्यातलं गूळ खायला सुरुवात करते. मग मी लगेच तिच्याकडून ते गुळाची पिशवी घेते आणि ह्या थंड मस्त छान हवेमध्ये मस्त गुळाचा चहा बनवते. खरंच या वेदरमध्ये चहा पिण्याचा वेगळाच आनंद असतो ना. त्यानंतर मग मी श्रीषासाठी स्नॅक्स बनवायला घेते. तर तिला हे रोस्टेड मखाना खूप आवडतात, त्यामुळे ती मस्त एन्जॉय करते. तिला याची टेस्ट खूपच आवडते, सो ती खाते. तोपर्यंत मी इथे डिनरची तयारी सुरू करायला घेते. तर आज मी वाटाण्याची उसळ बनवणार आहे. सो आधी इथे वाटाणे कुकरमध्ये शिजायला ठेवते आणि त्याचबरोबर चपाती बनवणार आहे. सो चपातीसाठी इथे पीठ मळून घेते. सो असं आधीच प्रिपरेशन करून ठेवलं की कुकिंग करणं खूप सोपं जातं आणि पटकन होतं. आणि बाळ असल्यानंतर ही अशी कामं केली तर बरं पडतं. त्यामुळे मग मी आधी असं प्रिपरेशन करते वेळ मिळाला तर, आणि त्यानंतर मग कुकिंग करायला घेते, त्यामुळे ते सोपं जातं. सो तोपर्यंत श्रीषाचं स्नॅक्स पण खाऊन झालं होतं. मग आम्ही बाहेर थोडं सायकलिंगसाठी जातो. त्या शांत आणि थंड हवेत श्रीषा सायकलिंग खूप एन्जॉय करत होती. खरंच असा सिम्पल पण खूप सुंदर आफ्टरनून ते इव्हिनिंग आम्ही स्पेंड केला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.